आपण लागलेलो आता वैजापूर आणि नागपूर हायवेला. तर चला, हे असं ऊन आणि मी आणि माझी सायकल चाललोय आता एका कार्यक्रमाला. उद्या मला कार्यक्रम आहे जे आमचे नाना नर्मदा परिक्रमा करून ते 5.5 ते 6.5 महिन्यानंतर घरी आलेले आहेत आणि उद्या त्यांचा कार्यक्रम आहे. तर आपण त्या ठिकाणी हजर राहणार आहे. तर मी आजच चाललेलो आहे रामपूर म्हणजे वांजरगावला जाणार आणि उद्या सकाळी कार्यक्रमाच्या ठिकाणी तिथं हजर राहील. राईट आपण 2:55 निघलो होतो आणि आता वाजलेले 4:10 म्हणजे किती तासात मी इथपर्यंत आलो? 2 तासात इथपर्यंत. रस्ता खराब असला तरी पण 2 तास इथपर्यंत आलोय. भावानो तरी पण लागते 2 तास. सायकल एवढा खराब रस्त्याला चालवणं खूप मुश्किल आहे. कारण की अजून पण मी चालतोय, तुम्हाला दाखवून घेतो, बघून घ्यावा. आता लागलाय पाण्याचा रस्ता होता, धुळीचा रस्ता तिथं लागलाय पाणीचा रस्ता. काय करावं आता सांगा तुम्ही? चालणं मुश्किल होऊन जातं. चालणं सायकल जाम होऊन जाते माहिती का चालवतं. तर आता कुठेतरी आपण जवळ आसपास आलेलो आहे. समोर लागेल आता 15-20 मिनिटात लाडगाव. हो ना, मास्क काढला हो, कारण की धूळ चिखल आणि रस्ता इथले ताण देतो. त्यामुळे मास्क. ते नाना आहे जे 6.5 महिन्यानंतर घरी आले आणि ज्यांना मी नर्मदा परिक्रमासाठी वाटी लावायला गेलो हे ते नाना आहे. ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमासाठी मला त्यांनी 2 ते 3 दिवस झाले तेव्हा त्यांनी कॉल केला होता आणि आज मी येऊन तिथं पोहोचलेलो आहे. तर नाना, तुमची नर्मदा परिक्रमा कशी झाली? एकदम आनंदात झाली. काहीच अडचण नाही, काही नाही. एकदम आनंदात झालेली परिक्रमा आहे आमची. आणि जो आनंद घेतला आम्ही तो कुठंच आनंद भेटला नाही. एवढी आनंदाची परिक्रमा झालेली आहे आमची. ठीक. आता सध्या कार्यक्रम आता चालू होऊन जाईल थोड्या वेळात. तुम्ही पण बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. हर हर महादेव, हर हर नर्मदे. आपण तरी इन्व्हर्टर लागतच त्याला. सोलर आहे, सोलर काय करतो म्हणजे पैशांना लाईट देतात. दम्मानी साला दम्माना.
यांचं पूजन भावनिकरणवाले यांच्या हस्ते होत आहे. मामा इकडे समोर बघा. हा तसंच हात राहू दे. हॅलो. हा महाराज समोर महाराज या इकडून. एक मिनिट साईडला. आदरणीय समाधानदादा कंदे यांनी 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारत भ्रमण हे सायकलवरून या ठिकाणी केलं आणि ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराज. हा सत्य संकल्प कोणाच्या मनात एक तर निर्माण होत नाही, परंतु या व्यक्तीनं 12 ज्योतिर्लिंग आणि संपूर्ण भारत भ्रमण हे सायकलवरून केलं. जगाच्या समोर एक वेगळा आदर्श व्यक्तीने ठेवलं. पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. या ठिकाणी पूजन या ठिकाणी करतो आहे. अशीच संस्कृती आमच्या शिलावीरांची, अशीच संस्कृती आमच्या साधू संतांची, ऋषीमुनींची टिकून राहो आणि असेच या ठिकाणी नवतरुण या ठिकाणी सत्कार्यामध्ये धर्मकार्यामध्ये स्वतःला झोकून देऊ. हीच सुदृढ गंगागिरी मार्गांच्या चरणी प्रार्थना. मैया जी की आरती नित्य दिन जो कोई पड़ गावे, वो मैया जी बजगन गावे. भजत शिवानंद स्वामी, भजत शिवानंद स्वामी, मनवांचित फल पावे. ओम जय जगतानंदिनी, ओम जय जगतानंदिनी. त्या ठिकाणी पूर्ण परिक्रमा दादांनी या ठिकाणी केली. म्हणून परिवारामध्ये तर आनंदाचं वातावरण आहे. परिवार जर पाहिला तर अतिशय कष्ट करणारा हा परिवार आहे. खूपच दादाकडे श्रीमंत आणि दादाची खूपच मोठी बिल्डिंग आहे असं थोडी आहे. महाराज कष्टातून त्या ठिकाणी जेत संपत येऊन दया देणे आलिया गाया तेथ धनंजया जाणे. तर आपला साई आणि मी जेवायला बसलेलो आहे. तर तुम्हाला दाखवून देतो जेवायला काय काय.